नमस्कार, मैं सलोनी गांधी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। 15 जून को शाम 4:45 से 5:15 के बीच पुलिस को जानकारी मिली कि सदर में स्थित द लुक्स लग्जरी सलून स्पा की आड़ में लड़कियों को देह व्यापार के धंधे में धकेला जा रहा है। पुलिस ने सूचना मिलते ही सलून में रेड मारी और 2 आरोपियों को गिरफ्तार किया जो खुद के आर्थिक फायदे के लिए ये सब कर रहे थे। पुलिस ने वहां फंसे 4 लड़कियों को आजाद किया। आरोपियों के नाम मनीषा चंद्रहास दुबे और राकेश बंदेवार बताया जा रहा है। इसमें पुलिस क्या कहती है, आइए जानते हैं। 15 तारखेला संध्याकाळच्या वेळेला द लुक्स लक्झरी स्पा म्हणून एक छावणीच्या ठिकाणी एक स्पा आहे, सलून आणि स्पा. त्या ठिकाणी देह व्यापारच्या क्रिया चालतात अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्या माहितीच्या आधारे आम्ही बोगस गिराईक पाठवून ती माहिती व्हेरीफाय केल्यानंतर ती खात्रीशीररित्या खरी असल्याचं पटल्यानंतर आम्ही तिथे रेड मारली. रेड मारल्यानंतर बोगस गिराईकाकडे जे दिले होते ते पैसे होते ते आम्हाला काउंटरमधून आणि तसेच ती जी मुलगी होती त्याच्याबरोबर तिच्याकडून आम्हाला मिळालेले आहे. तसेच काही कंडोमचे पाकिट्स तिथून मिळालेले आहेत. त्यावरून मग आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा हा त्या जे स्पा चालवणारे 3 ओनर आहेत त्याच्यापैकी एक महिला आहे जी फरार आहे, वॉन्टेड आहे. तिचा शोध घेणं चालू आहे. 2 जे पुरुष मालक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. जेव्हा रेड केली त्यावेळेला 2 गिराईक देखील आम्हाला तिथे मिळून आलेले होते. त्यांना देखील आम्ही अटक केलेली आहे. सदर कारवाई दरम्यान आम्ही 4 पीडित महिलांना, बळीत महिला ज्या होत्या त्यांना रेस्क्यू केलेला आहे. सध्या त्यांना आपण महिला वसतिगृहामध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाने ठेवलेलं आहे. 4ही आरोपींची आपण काल कोर्टात हजर केलं असताच 18 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. ह्या कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब, नंतर इतर अधिकारी, 2 अधिकारी, 10 कर्मचारी, सदरची कारवाई माननीय DCP झोंटू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ऑफिसच्या काही स्टाफच्या यांच्या सोबत आम्ही ही कारवाई केलेली आहे. तपास चालू आहे पुढे.